नाशिकला पाणीदार नेतृत्वच नाही. उपऱ्या नेत्यांच्या हस्तक्षेपामुळे नाशिकच्या सामाजिक जाणीवा आणि जीवनशैलीची वीण उसवल्यानं एकूणच समाज अस्वस्थ झाला तितका शंड झाला की काय, अशी शंका निर्माण होण्यासारखं वातावरण सध्या नाशिकमध्ये दिसतंय. लोकप्रतिनिधी, मग ते सत्ताधारी असो की विरोधक, आवाजच नाही त्यांना. लोकप्रतिनिधी, पुढारी मंडळी आणि नागरिकांचेही अधिकार प्रशासनानं वेठीस धरलेत का, असा प्रश्न उपस्थित व्हावा अशी परिस्थिती विविध प्रलंबित प्रश्नांनी निर्माण केली आहे. पाण्याची भूमी म्हणून गोंडस स्तुती ऐकण्याची सवय जडलेल्या नाशिकला हतबल नेतृत्वाच्या नाकर्तेपणामुळे तहानेने एरवीही व्याकुळ व्हावं लागतं. त्यातच गेल्या काही दिवसांपासून नाशिक शहरातील पाणी पुरवठा विस्कळीत झालेला असताना पाणी पुरवठा विभागात मोठ्या प्रमाणात गोंधळ असल्याचं आमदार सीमा हिरे यांच्या पाणी दौऱ्यात समोर आलंय. म्हणजे आता मला याच्यात राजकारणाचा वास येतोय, कारण निवडणुका समोर दिसत आहेत, पायाखालची वाळू सरकलेली, आणि त्याच्यामुळे काहीतरी उद्योग करायचे म्हणून त्यांनी ते पाणी कुठेतरी वळवलेलं आहे. आणि त्यामुळे आपल्या जेवढा पट्टा हा जो आहे, पाथर्डी फाटा असेल, सिडको असेल, याच्यात पाण्याची कमतरता करू द्यायची, बायकांना बोंबाबोंब करू द्यायची, असा उद्योग मी ठरवून सांगते काही लोकांनी केलेला आहे. यावर नाशिक महानगरपालिका आयुक्त यांच्याशी बोलून समस्या सोडवणार असल्याचं त्यांनी सांगितलं असलं तरी सत्ताधारी आमदारांनाही अधिकारी जुमानत नसल्याचंही या दौऱ्यात प्रकर्षानं जाणवलं. नाशिक पश्चिम मतदारसंघातील वासननगर, पाथर्डी फाटा, इंदिरानगर आणि सिडको या परिसरात पाण्याची समस्या दिवसेंदिवस वाढत असल्यानं आमदार सीमा हिरे आणि लोकप्रतिनिधी सकाळी 5 वाजेपासून विविध ठिकाणी जाऊन पाणी पुरवठ्याचा आढावा घेत होते. पाणी पुरवठा अधिकाऱ्यांचा ढिसाळ कारभार पाहता माजी नगरसेवक पुष्पाताई आव्हाड आणि भगवान नाना दोंदे यांनी पाथर्डी फाटा येथील पाण्याचा पुरवठा तात्पुरता बंद करून आंदोलन केलं. सदर ठिकाणी माजी नगरसेविका किरण दराडे आणि बाळा दराडे यांनी सिडकोतील पाणी चालू करावं या मागणीसाठी हट्ट धरत अधिकाऱ्यांना धारेवर धरलं. पाण्याची टाकी आमच्या जवळ, पाणी नाही ना, तुला माहिती आहे पाण्याची टाकी आहे ना आपल्या घरात, त्यांना माहिती आहे ना, मला माहिती ना. अहो एक दिवस गाडीवर पाणी मारत पाणी बंद करा म्हणजे तू येऊ दे आता माझ्या घरी पाणी बंद करायला. सदर प्रसंगी आमदार हिरे यांनी मध्यस्थी करत पाणी पुरवठ्याचे नियोजन कसे करता येईल यावर लक्ष केंद्रित करून पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता धारणकर आणि उपअभियंता पगारे तसेच महानगरपालिका आयुक्त अशोक करंजकर यांच्याशी प्रत्यक्ष आणि फोनवरून संवाद करत सदर प्रश्नी बैठक नियोजित केली आहे. तत्पूर्वी या पहाटेच्या दौऱ्यात नेमकं काय घडलंय ते पाहूया. पाण्याची टाकी आमच्या जवळ, पाणी नाही ना, तुला माहिती आहे पाण्याची टाकी आहे ना आपल्या घरात, त्यांना माहिती आहे ना, मला माहिती ना. अहो एक दिवस गाडीवर पाणी मारत पाणी बंद करा म्हणजे तू येऊ दे आता माझ्या घरी पाणी बंद करायला. विस्कळीत पाणी पुरवठा आणि ठराविक भागांना पाण्यासाठी देण्यात येणारे प्राधान्य यावरून माजी नगरसेवकांमध्ये वाद होण्यास अधिकारी कारणीभूत असल्याची चर्चा सामान्य नागरिकांमध्ये. नाशिक परिसरातील पाण्याची धरणे ही तुडुंब भरलेली असताना नाशिक शहरात पाणी समस्या ही कृत्रिम पद्धतीने तयार केलं जात असल्याची नागरिकांमध्ये चर्चा आणि निवडणुका नजरेसमोर ठेवून काही भागाचा पाणी पुरवठा मुद्दामहून खंडित केला जातो हा आमदार ताईंचा आक्षेप काय दर्शवतो. तक्रार केल्यानंतर 2 दिवस पाणी येतं, परत तिसऱ्या दिवशी पुन्हा तीच गाथा सुरू होते, परत पाण्याची कमतरता जाणवते. त्यामुळे गेल्या 1.5-2 महिन्यापासून बायकांनी हंडा मोर्चा काढला असेल, आंदोलनं केले असेल, परंतु हे डिम्म प्रशासन कुठलीही कारवाई करत नाही आणि प्रचंड रोषाला सगळ्या लोकप्रतिनिधींना, कार्यकर्त्यांना जावं लागतंय. त्यांच्याकडे सर्वसामान्य नागरिकांना हा त्रास झाल्यामुळे ते सतत लोकप्रतिनिधी असतील, आम्हाला असतील, कार्यकर्त्यांना असतील फोन करतात की पाण्यासाठी काय करता येईल, पाण्यासाठी काहीतरी करा, असं सतत वारंवार आम्हाला विचारणा होती. ताई सत्ताधारी पक्षाच्या आमदार आहेत. मतदारसंघातील पाण्याच्या प्रश्नासाठी भल्या पहाटे धावून गेल्या हे कौतुकास्पद आहेच. मात्र सत्ता आपली असताना आपल्या सरकारच्या अखत्यारीतीत प्रशासन जनतेच्या भल्यासाठी आपण दिलेल्या सूचना अंमलात आणत नसेल तर कुठेतरी गडबड आहे. पाणी कुठेतरी मुरतंय असा मतदारांनी आक्षेप घेतला तर. आणि हो, आमदारांच्या म्हणण्यानुसार निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पाणी वळवलं जातं हा आक्षेप खरा मांडला तर पाणी वळवणाऱ्या या प्रवृत्ती कोण? सत्ताधारी विरोधक की प्रशासन?
माजी नगरसेवकांनी एका भागाला पाणी मिळत नाही म्हणून संपूर्ण परिसराचा पाणी पुरवठा खंडित करून अधिकाऱ्यांना धडा शिकविण्यासाठी जनतेला वेठीस धरण्यात कुठला पराक्रम, याही प्रश्नांची उत्तरं मिळायला हवी.